हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आता थंडीची सीझन आहे, तर आपण छान असं मस्त गरमागरम पिठलं करणार आहोत बेसनचं, आणि ते पण कांद्याची पात घालून झणझणीत असं बेसनचं पिठलं करण्यासाठी ना मी ही कांद्याची पात घेतलेली आहे. आणि हा पातीचाच कांदा आहे. ह्याच्यासाठी मी ना 3 पातीचे कांदे घेतले, त्याला चिरून मी असं बारीक चिरून ठेवलेलं आहे. आणि हे बेसन आहे, 4 ते 5 चमचे मी हे बेसन घेतलेलं आहे. तर आधी आपण काय करायचं, त्याच्यात पाणी ॲड करून आपण त्याचं बॅटर करून घेऊया. ह्याच्यात मी अर्धा कप पाणी ॲड केलेलं आहे. आता मी असा बेसनचा घोळ करून घेतलेला आहे. हे साईडला ठेवूया हे दोन्ही वस्तू, आणि आता आपण गॅसकडे जाऊया. मोठा चमचा मी हे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं, मोहरी ॲड करायची आहे. मोहरी अशी क्रॅकल झाली, पण जिरे ॲड करूया. थोडं मी ओवा ॲड करते आहे. लसूण बारीक चिरलेला 4 ते 5 मी लसूण घेतले आहेत कळ्या, आणि त्याला बारीक चॉप करून घेतलेला आहे, तो मी ॲड केलेला आहे. बारीक मिरची ॲड केल्या आहेत. आता आपण हा कांदा आहे सफेद भाग तो ॲड करूया. आलं लसूण आणि मिरची पेस्ट असेल ना, तर ते पेस्ट पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. काही जणांना खूपच झणझणीत आवडतं, तर त्यांना जास्त मिरची ॲड करायची असेल ठेचा, तर ते ठेचा पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता, खूप छान लागतं. आता हा जो बाकीचा पात आहे ना कांद्याची, ती आपण ॲड करूया. हळद पावडर मी ॲड केलेली आहे, आणि थोडासा मी गरम मसाला ॲड करते आहे. तुम्हाला एकदम झणझणीत हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये 1 चमचा 1 ते 2 चमचा म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये रेड चिली पावडर ॲड करू शकता. आता गॅस बारीक ठेवायचा आहे, आणि आपण जे हे बेसनचा घोळ तयार केलेला आहे तो ॲड करायचा आहे. थोडंसं आपण पाणी आणखी ॲड करूया. तुम्हाला किती पातळ पाहिजे किंवा घट्ट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करा. कारण हे आपण बेसन ॲड केले ना, मी 1 ग्लास भरून पाणी, जो हा ग्लास आहे ना तो ग्लास भरून मी पाणी ॲड केलेलं आहे. कारण बेसन आहे ना ते पाणी ॲब्झॉर्ब करतं, तर त्याप्रमाणे तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये ॲड करा. स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड करूया. भाकरीबरोबर हे पिठलं खूप छान लागतं. जसं हे पिठलं थंड होत जाईल ना, तसं हे पिठलं आपलं घट्ट होत जाणार आहे. छान 3 ते 4 मिनटं पिठलं छान असं आपल्याला शिजायला पाहिजे. कारण बेसन कच्चं ॲड केलेलं आहे, तर बेसन शिजेपर्यंत आपल्याला हे पिठलं छान असं शिजवून घ्यायचे आहे. 3 ते 4 मिनटं लागतात. हे बघा, आपलं पिठलं छान असं शिजलं आहे. तुम्हाला जर आणखी घट्ट हवं असेल तर थोडा वेळ आणखी शिजवा. जर तुम्हाला आणखी पातळ हवं असेल भाकरीबरोबर चुरून खायला, तर काय करा, आणखी अर्धा कप पाणी ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करा. मग छान असं तुमचं पिठलं तयार होईल. आता मी गॅस बंद करते आहे. तर हे बघा फ्रेंड्स, छान मस्त गरमागरम बेसन आणि कांद्याच्या पातीचं पिठलं तयार झालेलं आहे. मी हे ज्वारीच्या भाकरीबरोबर सर्व करते आहे, आणि कांद्याची पात पण ठेवलेली आहे. थंडीमध्ये असं गरमागरम बेसनचं पिठलं आणि छान अशी गरमागरम मऊसूत ज्वारीची भाकरी खूपच छान लागते खायला. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण छान छान रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल, आणि हे फ्री आहे. तर आता आपण पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.